नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे आदि शंकराचार्य विरचित महागणेश पंचरत्र स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. अकिंचनार्तिमार्जनं चिरंतनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनंदनं सुरारिगर्वचर्वणं प्रपंचनाशभीषणं धनंजयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणम्. आता आपण अर्थ पाहू. अकिंचनार्ती मार्जनम. मार्जन करणं म्हणजे काय? दूर करणं. अकिंचनार्ती, आरती त्याच्यामधला शब्द. आरती म्हणजे दुःख. अकिंचन म्हणजे गरीब लोकांचं दुःख निवारण करणारा असा हा गणेश आहे. चिरंतन उक्तिभाजनम म्हणजे अतिशय चिरंतन अशी भक्ती, चिरंतन अशी युक्ती, त्यांचं भाजन करणारा म्हणजे त्यांचं पालनपोषण करणारा, त्यांचं महत्त्व वाढवणारा, भक्तीचं महत्त्व वाढवणारा असा आहे. अजून कसा आहे गणेश? पुरारी पूर्वनंदनम. पुरारी, त्रिपुरारी असा तिथे अभिप्रत्यय. तीन पुरांचा नाश केलेला आहे. अरी म्हणजे शत्रू, पुरांचा अरी तो पुरारी. कोण? तर शंकर. त्या शंकराचा पूर्वनंदन म्हणजे शंकराचा मुलगा आहे, तो शिवपुत्र आहे, आपल्याला माहिती. पुरारी पूर्वनंदनम. पुढे म्हटलंय सुरारी गर्वचर्वणम. चर्वण म्हणजे चावून चावून खाणे किंवा इथे अर्थ नाश करणे. सुरारी, पुन्हा एकदा, अरी म्हणजे शत्रू, सुर म्हणजे देव, देवतांचा अरी. सुरारी म्हणजे दैत्यांच्या गर्वाचं हरण करणारा. या गजाननाने अनेक दैत्यांशी संहार केलेला आहे, अनेक दैत्यांशी युद्ध केलेलं आहे असा हा गजानन. तो कसा आहे? प्रपंचनाश भीषणम. प्रपंचाचा नाश करणारा जो भीषण, अतिशय भयावह असा जो काळ आहे, त्या काळापासून तो भक्तांचं रक्षण करतो. आणि धनंजयादी भूषणम. धनंजयाचा अर्थ वेगवेगळे अर्थ आहेत. इथे धनंजयाचा अर्थ सर्प आहे, कारण सापाच्या नावामध्ये काही नागांची जी स्तोत्र आहे त्याच्यामध्ये एक नाव धनंजय असं पण आहे. धनंजयाचं भूषण धारण केलेला म्हणजे त्याने आपल्या कटीला नाग ठेवलेला आहे. पहा, आपण जर पाहिलं तर त्याची कटी म्हणजे त्याची कंबर किंवा जानवं किंवा अशा पद्धतीचा पोटावर त्याचा आपल्याला नाग दिसून येतो. त्याचं भूषण, आभूषण म्हणजे अलंकाराच्या स्वरूपात त्याने नागाला धारण केलेलं आहे. आणि पुढे कसा आहे तो? कपोल दानवारणम भजे पुराण वारणम. कपोल म्हणजे गाल, तर गाल नंतर दानवारणम म्हणजे दानवांना, असुरांना अडवणारा. भजे म्हणजे नमस्कार करतो. त्याच्यानंतर पुराण म्हणजे प्राचीन, पुरातन. वारणम म्हणजे हत्ती, जो अडथळे दूर करतो. म्हणजे हे गणपती, तुझ्या गालांकडे पाहून सगळे दैत्यसुद्धा भयभीत होतात, कापू लागतात. अशा त्या प्राचीन गणेशाला, अडथळे दूर करणाऱ्या हत्तीच्या रूपातील गणपतीला मी भजतो, मी नमस्कार करतो, असा याचा अर्थ आहे. तर आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.